या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अर्जुन स्वप्नील आणि दीपकला म्हणत असतो की आजपासून अमोल पुन्हा शाळेत जाणार आहे आणि मला असं वाटतं की त्याला आपल्यापैकी कोणीतरी शाळेत नेऊन सोडावं. आणि त्यावर ते दोघेही हो म्हणतात. पण तितक्यात रुपाली म्हणते की भाऊजी, अमोलला शाळेत पाठवायची काय गरज आहे? मागच्या वेळी आपण त्याला शाळेत पाठवलं होतं तेव्हा काय घडलं होतं माहिती आहे ना. त्याच्या डोक्यात सध्या फक्त अपहरणाचा विषय सुरू आहे. मग त्याला शाळेत पाठवायची एवढी घाई का करताय? त्यावर अर्जुन तिला समजवण्याचा प्रयत्न करतो की अमोल जर शाळेत गेला तर त्याचा अभ्यासामध्ये लक्ष लागेल आणि त्याच्या डोक्यात नको ते विचार येणार नाही. मात्र रुपाली काही ऐकायला तयारच नसते आणि मग बापूसुद्धा तिची साथ देतात आणि अमोलच्या काळजीपोटी त्याला शाळेत नको पाठवायला असं अर्जुनला सांगतात. मात्र स्वप्नील, दीपक आणि अर्जुनचं मत असतं की अमोलने शाळेत जावं, कारण शाळेत जाण्याची त्याचीच इच्छा असते. मात्र रुपाली काही ऐकायला तयारच नसते आणि तितक्यात अमोलच तयार होऊन त्या ठिकाणी येतो. तो अर्जुनला म्हणत असतो की बाबा, मी शाळेत जायला तयार आहे, मग कोण सोडवणार मला? आणि त्याचा तो उत्साह बघून सगळेच जण खुश होतात. आणि मग त्यानंतर दीपक त्याला घेऊन शाळेत जाण्यासाठी निघतो. त्यानंतर मग इतर सगळेजण सुद्धा आपापल्या कामासाठी जातात. रुपाली मात्र स्वप्नीलला म्हणत असते की जर शाळेत जाऊन अमोलला काही त्रास झाला ना तर माझ्या इतकी वाईट दुसरी कोणीही नसेल, मग कोणाचीही खैर नाही हे लक्षात ठेवा. आणि ती रागातच घरात निघून जाते. त्यानंतर अर्जुन पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि चिंचोके आर्याला बोलावून घेतो. त्याने अपहरणाचा शोध घेण्यासाठी चिंचोकेंना ज्या ज्या गावाची यादी दिलेली असते त्या त्या गावामध्ये चिंचोकेंनी माणसं पाठवली होती का, तेथून काही माहिती मिळाली आहे की नाही याबद्दल तो त्यांना विचारत असतो. आणि त्यावेळी चिंचोके सांगत असतो की हो साहेब, आम्ही त्या गावांमध्ये माणसं पाठवली होती, मात्र कुठूनच आपल्याला अपर्णा मॅडमविषयी माहिती मिळालेली नाही आहे. आणि मग त्यानंतर अर्जुनला एक डोंगराच्या खाली असणाऱ्या वस्तीचं नाव आठवतं. तो चिंचोकेंना त्याबद्दल विचारतो तर चिंचोके खाली मान घालतो. त्यामुळे अर्जुन म्हणतो की काय झालं चिंचोके, तुम्ही तिकडे अप्पीचा शोध घेतला नाही का? तर चिंचोके म्हणत असतो की साहेब, तुम्ही आम्हाला सांगितलं होतं, मात्र ती वस्ती ना एकदम जंगलामध्ये आहे, त्यामुळे आम्ही तिकडे गेलोच नाही. तर आर्या म्हणत असते की खरं तर मीच त्यांना तशी ऑर्डर दिली होती, कारण तिथे फक्त काही आदिवासी लोक राहतात आणि ते अपर्णा मॅडमला एवढ्या दूरवर घेऊन जाणं शक्यच नाही. त्यांना कोणीही येताना जाताना बघितलेलं नाही आहे, त्यामुळे मला असं वाटलं की अपर्णा मॅडम तिकडे नसतील आणि म्हणून मी चिंचोकेंना आणि आपल्या टीमला तिकडे न जाण्याची ऑर्डर दिली. आणि हे ऐकून अर्जुन तर खूपच चिडतो. तो म्हणत असतो की आर्या, तुला हे सगळं कोणी करायला सांगितलं होतं? आपण चौकटीच्या बाहेर जाऊन अपर्णाचा शोध घेणारच नाही आहे का? आणि जर असंच असतं ना तर मग मी पहिल्याच दिवशी फाईल क्लोज केली नसती का? आणि अर्जुनचं बोलणं ऐकून आर्या खाली मान घालते. त्यानंतर अर्जुन लगेच त्या ठिकाणी जाऊन शोध घेण्याचा ठरवतो. तो म्हणत असतो की 0% चान्सेस असले ना तरी मला प्रत्येक ठिकाणी माझ्या हप्पीचा शोध घ्यायचा आहे. मग त्यानंतर तो आणि चिंचोके लगेच त्या ठिकाणी जाण्यासाठी निघतात. आर्या मात्र मनाशी विचार करत असते की मी इतके दिवस अपर्णा मॅडमचा शोध घेते पण त्या काही सापडल्या नाही आणि आज नेमक्या अर्जुनला त्या वस्तीत सापडल्या तर मग माझं काही खरं नाही. अर्जुनला तर असंच वाटेल की मी मनापासून अपर्णा मॅडमला शोधायचा प्रयत्न केला नाही. तर दुसरीकडे दीपक अमोलला टिनूच्या घरी सोडतो आणि मग तेथून ते दोघेजण शाळेत जाणार असतात. टिनू अमोलला अपर्णाबद्दल वेगवेगळे प्रश्न विचारत असते तर अमोल तिला सांगत असतो की टिनू, माझी खात्री आहे की माझी माँ नक्की परत येईल. लोकांना जे हवं ते बोलू दे, पण त्यांना माहिती नाही आहे माझी माँ किती ब्रेव आहे ते. ती मला सोडून कधीच कुठेही जाणार नाही. आणि मग त्यावरती टिनूसुद्धा म्हणते की हो अमोल, मी सुद्धा देवाकडे प्रार्थना करेल तुझी माँ लवकरात लवकर परत यावी यासाठी. दुसरीकडे अर्जुन आणि चिंचोके एके ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणी गेल्यावर अर्जुनच्या लक्षात येतं की याआधी ते सुद्धा इथे येऊन गेलेत. तो चिंचोकेला म्हणत असतो की चिंचोके, आपण आधीसुद्धा इथे आलो होतो आणि तुला आठवतंय का, आपण या ठिकाणी अपर्णाचे फोटोसुद्धा लावले होते आणि त्यावर नंबर देखील लिहिला होता. मात्र आता तर इथे ते पॅम्पलेट दिसतच नाही आहेत. असं वाटते की कोणीतरी फाडून फेकून दिले. आणि मग ही गोष्ट चिंचोकेच्यासुद्धा लक्षात येते. तो म्हणत असतो की साहेब, म्हणजे असं कसं झालं? तर अर्जुन म्हणत असतो की याचा अर्थ एकच आहे की नक्कीच कोणाला तरी असं वाटते की अप्पी आपल्याला सापडू नये आणि हा कोण आहे ना त्याला आपण शोधून काढायलाच हवं. आणि त्यावर चिंचोके सुद्धा हो म्हणतो. त्यानंतर ते दोघेजण पुढे जाण्यासाठी निघतात पण तितक्यात त्यांना एके ठिकाणाहून धूर येताना दिसतो. तिथे नक्कीच कोणीतरी असेल असा विचार करून ते दोघेजण त्या ठिकाणी जातात.
तर तिथे तोच माणूस असतो जो अर्जुनला एका गावात भेटलेला असतो आणि अर्जुनला त्याच्यावर तो काहीतरी लपवत आहे असा संशयसुद्धा आलेला असतो. अर्जुनला बघून तो पटकन एका झाडाच्या पाठीमागे जाऊन लपतो. त्यामुळे अर्जुन आणि चिंचुकेला तो काही सापडत नाही. तर या दोघांचा पाठलाग तो जिजीचा माणूस फैजूसुद्धा करत असतो आणि पोलिसांना बघून हा का लपलाय असा त्याला प्रश्न पडतो. आणि मग जेव्हा अर्जुन चिंचुके तेथून निघून जातात तेव्हा तो फैजू त्या माणसाचा फोटो काढतो आणि जिजींना पाठवतो. त्यानंतर अर्जुन आणि चिंचोके गावातून येणाऱ्या एका माणसाला अपहरणाचा फोटो दाखवतात आणि तिच्याबद्दल विचारतात. पण तो म्हणतो की आम्ही या पोरीला नाही बघितलं. त्यानंतर अर्जुनचं लक्ष एका आडवाटेला जातं. तो त्या माणसाला विचारतो की ही वाट कुठे जाते. त्यावर तो माणूस सांगतो की ही वाट एका घराकडे जाते. तिथे एका म्हातारीचं घर आहे. खूप खडूस आहे ती म्हातारी. तुम्हाला जायचं असेल तर जपून जा. आणि त्यावर अर्जुन हो म्हणत तिकडे जाण्यासाठी निघतो. तर तो फैजूसुद्धा त्यांचा पाठलाग करत असतो. त्यानंतर जेव्हा अर्जुन आणि चिंचोके त्या घराजवळ येतात तर ती आजी बाहेरच बसलेली असते. अर्जुन चिंचोकेला सांगतो की हा अप्पीचा फोटो घे आणि त्यांना दाखवून विचार की तुम्ही हिला बघितलं की नाही. त्यामुळे चिंचोके फोटो घेऊन त्या आजींकडे जाण्यासाठी निघतो. मात्र तो अडखळून खाली पडतो आणि त्यामुळे त्या आजींच्या सगळ्या शेंगासुद्धा सांडतात. त्यामुळे त्या आजी चिंचोकेवर खूपच चिडतात आणि त्याला तेथून निघून जायला सांगतात. आणि मग त्यानंतर त्या आजींनी अजून गोंधळ करू नये म्हणून नाईलाजाने अर्जुन आणि चिंचोके तेथून जाण्यासाठी निघतात. मात्र त्या आजींच्याच घरामध्ये अपर्णा जखमी अवस्थेमध्ये असते आणि त्या आजी तिच्यावरच उपचार करत असतात. त्यानंतर मग अर्जुनला अप्पी कुठेही सापडत नाही म्हटल्यावर तो खूपच खचून जातो. तो म्हणत असतो की चिंचोके अप्पीचा नक्की कुठे शोध घ्यावा ना तेच मला सुचत नाही आहे. मात्र चिंचोके त्याचं मनोबल खचू देत नाही. तो अर्जुनला समजावतो आणि मग दुसऱ्या दिवशी ते दोघेजण सिव्हिल ड्रेसमध्ये पुन्हा एका वेगळ्या गावात अप्पीचा शोध घेण्यासाठी येतात. अर्जुन त्या गावची व्यवस्थित पाहणी करतच असतो आणि तितक्यात त्याचं लक्ष समोरच असणाऱ्या एका वडापावच्या गाडीकडे जातं. तिथे एक मुलगी वडापाव विकत असते आणि मग त्यानंतर अर्जुन त्या मुलीला बारकाईने बघतो तर ती अगदी हुबेहूब अप्पी सारखीच दिसत असते आणि तिला बघून अर्जुनला तर मोठा धक्काच बसतो. ही अप्पी आहे की अजून कोणी असा त्याला प्रश्न पडतो आणि तो तिच्याकडे एकटक बघतच राहतो. तर त्या मुलीचं नाव असतं दीपा आणि त्यानंतर अर्जुन ती नेमकी काय करते हे बघत असतो. तर एक कस्टमर वडापावचे पैसे न देताच तेथून जाण्यासाठी निघालेला असतो. तर दीपा त्याला थांबून त्याच्याकडे पैसे मागते. मात्र तो म्हणत असतो की मी माघारी परत आल्यावर तुला पैसे देईल. मात्र दीपा काही ऐकत नाही. ती म्हणत असते की मला आत्ताच पैसे पाहिजे. आणि मग याच गोष्टीवरून ते दोघेजण एकमेकांशी वाद घालू लागतात. तर अर्जुन हे सगळं काही लांबूनच बघत असतो. तर ते वडापावचे पैसे न देणारा माणूस अप्पीसारख्या दिसणाऱ्या त्या दीपाला म्हणत असतो की मी नाही देत पैसे, जा तुला जे करायचे ते कर. आता मी सुद्धा बघतो की तू इथे गाडी कशी काय लावतेस ते. आणि ते ऐकून दीपा खूपच चिडते आणि तो गरम झारा त्या माणसाच्या तोंडाजवळ पकडत म्हणते की पैसे देतो की मी तुला चटका देऊ. आणि ते बघून तो माणूस तर खूपच घाबरतो आणि दीपाला म्हणत असतो की अगं हे काय करतेस तू, मी देतो ना तुला पैसे. तर ते दीपा काही ऐकतच नाही. ती म्हणत असते की आधी पैसे हातात ठेवायचे आणि मगच इथून जायचं. मी सुद्धा बघतेच पैसे न देता तू इथून कसा काय जातोस ते. आणि मग त्यानंतर तो माणूस गुपचूप तिला तिच्या वडापावचे पैसे देतो आणि घाबरूनच तेथून निघून जातो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.